नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला विदर्भ स्पेशल डाळ पालक भाजीची पूर्ण रेसिपी सांगणार आहे. विदर्भामध्ये आलू वांगे आणि डाळ भाजी खूप फेमस आहे. तर यासाठी आपल्याला चण्याची डाळ, तुरीची डाळ, शेंगदाणे हे कुकरला लावायचे. ही रेसिपी 10 लोकांसाठी आहे. एक एक वाटी दोघी डाळी घेतल्या आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून मस्त छान अशी भाजून घेतली. तसेच आपण फोडणीसाठी तयारी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, अद्रक असं लागणार आहे. आणि आपली पालक चांगली धुवून कापून घ्यायची छान बारीक. आणि त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित समोर काढून घ्यायचं. आलं, हिरवी मिरची, लसूण, थोडी कोथिंबीर याची चांगली पेस्ट करून घ्यायची. आणि त्यामध्येच थोडं जिरं पण टाकायचं आणि चांगली बारीक पेस्ट आपण केली की ती बाजूला काढून घ्यायची. आणि एका याच्यामध्ये हिरवी मिरची वेगळी पेस्ट करायची, त्यातच पेस्ट नाही करायची. आणि त्यानंतर मग आपण हे सर्व साहित्याला आता फोडणी देऊया. आधी थोडं पाणी, भाजीसाठी आपण थोडं पाणी गरम करून घेऊ. आणि पाणी गरम झालं की त्याच पातेल्यात पाणी काढून मी तेल टाकलं. तेलामध्ये मोहरी, जिऱ्याची फोडणी दिली. तेल चांगलं गरम होऊ दिल्यानंतरच फोडणी द्यायची, जेणेकरून मोहरी तळतळली तर मोहरीचा कडवटपणा निघून जातो. मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा चांगला फ्राय केला. छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जे काय आपल्याला मसाले वगैरे टाकायचे ते पण थोडे बाजूला काढून घ्यायचे. आणि हे फ्राय झाल्यानंतर थोडी कोथिंबीर आणि जे काही हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण पण आपण त्याच्यातच टाकणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. एकदम मंद आचेवर थोडं कमी जास्त गॅस करून आपण करायचं. आणि तसे सुके मसाले, लाल चटणी, धना पावडर, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर मीठ, हे सर्व साहित्य एका याच्यामध्ये काढून घ्यावं. आणि मसाला, कांदा, हिरवी मिरची वगैरे मसाला चांगला परतला की त्यामध्ये थोडी साखर, आपली साखर असते ना ती थोडी टाकावी. काही लोक गूळ टाकतात, आपण थोडी साखर टाकली. आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत झाल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. आणि टोमॅटोला पण चांगलं तेल सुटलं की मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काय आपण सुके मसाले काढले ते त्यात टाकायचे. आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल सुटल्यानंतरच पूर्ण व्यवस्थित टोमॅटो वगैरे सगळं शिजल्यानंतरच आपण ते मसाले टाकायचे. आणि ते मसाले पण चांगले तेलामध्ये 10-15 मिनटं असे व्यवस्थित होऊ द्यायचे. विदर्भामध्ये डाळ भाजी खूप फेमस आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, फंक्शनमध्ये डाळ भाजी ही अवश्य केलीच जाते. आणि नंतर ते आपण जे पालक आणि डाळ शिजवली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची. आणि रही असेल तर रहीच्या साह्याने हलवून घ्यायची. माझी डाळ चांगली शिजली होती त्याच्यामुळे हलवायची गरज पडली नाही, मिक्स करायची गरज पडली नाही. आणि ते जे आपण फोडणी दिलं आहे त्या फोडणीमध्ये ते ओतून द्यायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर आणि थोडा गरम मसाला टाकून भाजी मिक्स करून घ्यायची. तर ही अशी आपली विदर्भ स्पेशल डाळ भाजी तयार. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.